नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता यद्यपि ते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न नेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन हे अभिमानमध्ये भुलले जरी पा संग्राम आले तरी आम्हा हित आपुले जाणावे लागे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. स्वकीयांना पाहिल्यानंतर भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये सर्वांच्या विषयी अत्यधिक प्रमाणामध्ये करुणाभाव जागृत झाला. त्यामुळे क्षत्रियाच्या अंतकरणातली वीरवृत्ती जाऊन कृपा नावाच्या वृत्तीला जागा मिळाली. समोर असणाऱ्या पक्षातल्या या लोकांना पाहिल्यानंतर भक्तराज अर्जुनाच्या शरीरावर 8 प्रकारची लक्षणं प्रगट झाली. सिदंते मम गात्राणी यापासून तर भ्रमतीवच मे मनः. आणि ही सगळी लक्षणं पाहिल्यानंतर युद्धाकरता उत्साह असावा लागतो. तर उत्साहाचा अभाव झाल्यामुळे हे केशवा मला असं वाटतं ही सगळी निमित्त किंवा शकुन हे माझ्याकरता विपरीत आहे. याचा अर्थ ही माझ्याकरता अपशकुन आहे. आणि युद्ध केल्यानंतर कोणत्याही प्रकारचं कल्याण किंवा श्रेयप्राप्ती होईल असं मात्र मला वाटत नाही. इहलोकातली कीर्ती नको, राज्यभोगही नको किंवा पारलौकिक असणाऱ्या पुण्याच्या भागामुळे मिळणारा स्वर्गलोकही मला नको. वैराग्याचा भाव अंतकरणात प्रगट झालेला आहे. समोर गुरुजन आहे, पितरगण आहे, पुत्र आहे, पितामहा किंवा मामा या सगळ्यांना पाहिल्यानंतर यांनी जरी आमचा घात केला तरी पण आत्मरक्षणासाठी सुद्धा मी मात्र कोणाच्याही घाताची अपेक्षा अंतःकरणपूर्वक करत नाही. जर आज कदाचित त्रैलोक्याचं राज्यही मला संपादन झालं तरी हे अनुचित कर्म मात्र मी करणार नाही. का? अशा प्रकारचं जर कर्म मी केलं तर कोणाच्याही मनामध्ये मला आदर राहणार नाही. आणि भगवंताला सांगतात जर मी गोत्रजांचा वध केला सगळ्या प्रकारच्या दोषाला राहण्याचं वस्तीस्थान जगामध्ये मी होईल. वास्तविक आपण कोणाचं वस्तीस्थान व्हावं? सांगितले या दैवा गुणनिधी बरवा जन्मलासी तू. दैवी संपत्तीच्या बाबतीमध्ये 9व्या अध्यायामध्ये एक श्लोक आलाय बघा. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः. बाकी सर्व महापुरुषांनी अर्थ करत असताना असा अर्थ केलेला आहे की त्या महापुरुषाने दैवी प्रकृतीचा अंगीकार केलेला आहे. पण ज्ञानोबाराय जेव्हा अर्थ करतात तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात त्याने दैवी प्रकृतीचा आश्रय नाही केला, उलट दैवी प्रकृतीने राहण्याकरता त्या महात्म्याला निवडलेला आहे. ऐसे जे महानुभाव दैवीये प्रकृतीचे दैव असं म्हटलेलं आहे. जे जाणून या सर्व स्वरूप माझे दैवी प्रकृतीने राहण्याकरता ज्यांना निवडावं, वस्तीस्थान म्हणून स्वीकारावं असं त्या महापुरुषाचं लक्षण आहे. याचा अर्थ काय झाला? माझ्या जीवनामध्ये दैवी प्रकृतीने राहण्याकरता यावं, दोषांनी राहण्याकरता येऊ नये. जर सगळ्या प्रकारच्या दोषांचं वस्तीस्थान मी झालो तर अनंत जन्माच्या साधनेनं जो परमात्मा मी हस्तगत केलेला आहे तो परमात्मा माझ्यापासून दूर होईल. ज्याच्या जीवनातले विकार जातात त्याला परमात्मा लवकर प्राप्त होतो. आणि विकार जर आले तर परमात्मा निघून जातो. कालच आपण ओवी पाहिली तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दूर नाही. ज्याच्या सगळ्या प्रकारच्या कामना वासना शांत झालेल्या आहेत किंवा ज्याने स्वतःचं अंतकरण जिंकलं आहे म्हणजे शुद्ध केलेलं आहे अशा पुरुषापासून परमात्मा वेगळाही राहत नाही आणि दूर प्रदेशामध्ये सुद्धा राहत नाही. पण जर कदाचित सगळ्या प्रकारचे दोष अंतकरणामध्ये आले
तर जोडलेलाही परमात्मा आपल्या हातून जाऊ शकतो. गोपिकांचं काल आपण उदाहरण पाहिलं. एथवरी होता संग अंगो अंग लपविले. आमच्याकडून काहीतरी दोष झाला, याचा अर्थ काय आहे? दोषामुळे परमात्मा राहत नसतो. उदाहरण पाहिलं आहे, उद्यानाला जर चांगल्या प्रकारचा अग्नी लागला तर क्षणभर कोकिळ त्या ठिकाणी थांबत नाही. किंवा चिखलाने भरलेलं सरोवर पाहिलं तर चकोरही त्या सरोवराचं सेवन न करता निघून जातो. त्याप्रमाणे देवा, कदाचित आपण मला फसवून माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा नष्ट झाला तर पुन्हा भक्ताच्या अंतकरणातल्या प्रेमाने जो परमात्मा बांधला जातो, तशा प्रकारे आपण मायेनं म्हणजे प्रेमाने, भक्ताकडे पण मायाच आहे, प्रेम आहे, या प्रेमाने आपण बांधले जाणार नाहीत. म्हणून स्वकीय बांधवांचा वध करण्याकरता आम्ही मात्र योग्य नाही. स्वजनांचा वध केला तर कोणत्याही प्रकारच्या सुखाची प्राप्ती आम्हाला घडणार नाही. कौटुंबिक सुखही मिळणार नाही. कवनाच्या मनी उरीजे, सामाजिक सुखाचाही लाभ होणार नाही. किंवा पारमार्थिक सुखाचा विचार केला तर जो परमात्मा संकटामध्ये कायम आमच्या जवळ येतो, विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्स्यात् अपुनर्भव दर्शनम. म्हणजे कुंती मातेनं भगवंताला प्रार्थना केली, आपण सगळ्या जगाचे गुरु आहात, आमच्या जीवनामध्ये कायम संकट यावे. कायम संकट म्हणजे का बरं? संकटाची कोणी अपेक्षा करत असतं का? आपण लहान मुलांना प्रार्थना शिकवितो आणि देवाला काय सांगतो? त्या मुलाला शिकवितो, सांग देवाला, देवा आम्हाला सुखी ठेव, असं सांगतो की नाही? आपण शिकवितो, प्रार्थना करण्याकरता भाग पाडतो. पण कोणती माता देवाला प्रार्थना करते? कायम आमच्या जीवनामध्ये विपत्तीच याव्या. का बरं? विपत्तीमध्ये परमात्म्याचं दर्शन होतं आणि ते दर्शन मोक्षाला कारण आहे. भवतो दर्शनम यत्स्यात् अपुनर्भव दर्शनम. ज्यामुळे आम्हाला पुन्हा या भवनाम संसाराचं दर्शन होणार नाही. एवढी मोठी पारमार्थिक फलश्रुती असल्यामुळे आम्ही मात्र कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. म्हणजे काय? पुण्याची अपेक्षा आहे. परमात्मा ज्यामुळे दूर होईल तशा प्रकारची मात्र आम्ही अपेक्षा करत नाही. म्हणून मागणी करत असताना इथे जसं कुंती मातेनं अपेक्षा केली आहे, तसे भक्तराज अर्जुनसुद्धा म्हणतात, जर आम्हाला या युद्धा वाचून कोणत्याही प्रकारचं संकट आलं तर त्याचं आम्हाला काही वाटणार नाही. बऱ्याचदा दुःखसुद्धा सुखाला कारण होत असतं. जीवनातला हा नियमच आहे. म्हणून मनुष्याने दुःख आलं की त्याला कोणत्याही प्रकारे अंतःकरणामध्ये घाबरून जाऊ नये. ज्याप्रमाणे रात्र आली की कधी ना कधीतरी उदय सूर्याचा होणारच आहे, म्हणून सकारात्मक राहावं. उलट जेवढा गडद अंधकार असतो तेवढा लवकरात लवकर सूर्योदय होण्याचा समीप प्रसंग आलेला असतो. प्रसंग जवळच आलेला आहे, म्हणून घाबरून जाऊ नये. क्षीरसागराचं मंथन झालं, पहिल्यांदा काय आलं? हलाहल नावाचं विशेष आलं की नाही, पण ते विष नंतरच्या अमृताला कारण ठरलं. तसं प्रसंग आले, कधीकधी दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा सुखाची प्राप्ती होते. आणि जर दुःखामध्ये जास्त सुखाचा लाभ मिळत असेल तर दुःख स्वीकारायला काही हरकत नाही. नाथ महाराजांनी उदाहरण दिलं आहे. दुःख आलं तरी काही अडचण नाही. जुन्या काळातलं उदाहरण आहे, एका भागामध्ये ज्वारी चांगली आली आणि मग ज्वारीचं रक्षण करावं याकरता ते गोफण गुंडा उडविण्याची पद्धती आहे. गोफण असते, त्यामध्ये मातीचेच ते गोळे तयार करावे लागतात आणि तो वेगामध्ये फिरवला सोडला की तो मातीचा गोळा फुटतो आणि त्या ज्वारीच्या पानावर आदळल्यामुळे आवाज होतो, पक्षी उडून जातात. पण ते फिरवताही आलं पाहिजे, नाहीतर जर चुकला तर गोफण गुंडा आपल्याच पाठीत बसतो, असंही होतं. मग आता ते एका श्रीमंताच्या मुलाने पाहिलं आणि हट्ट धारण केला, बाबा मलाही तसा गोफण गुंडा उडवायचा आहे. श्रीमंत व्यक्ती म्हटला, मग मातीचा जर उडवला तर आपली जगामध्ये काय राहिलं? मग नाव काय राहिलं? मातीचा नाही उडवायचा, मग सोन्याचा गुंडा तयार करायचा. मग त्याने सोन्याचा गुंडा तयार केला. तो त्या माळावर चढला आणि त्याने तो फिरवला. योगायोगाने ज्वारी चांगली वाढलेली होती
कमरेतून वाकलेला हातामध्ये काठीचा आधार घेऊन चालणारा म्हातारा त्या ज्वारीतून चालला होता. आणि जे त्याने गोफणगुंडा फिरवला वेगात, पक्षी राहिला बाजूला, नेम बसला म्हाताऱ्या माणसावर. आता वय झालेलं तर सोन्याचा गुंडा जोरात लागला की कोसळला, बेशुद्ध पडला. इतका राग आला त्याला. कोण आहे म्हणे मला मारणारा? वेदना होत्या की नाही? वेदना झाल्याच होत्या. मग जो दगड आपल्याला लागला तो बघू, थोडंसं मागं वळून पाहिलं, तो सोन्याचा होता. मग आता दुःख झालं होतं, पण सुखाची प्राप्ती पाहिली. त्या मुलाला सांगितलं, अरे इकडं जास्त पक्षी आहे, आणखीन येऊ दे 2-4. नाथ महाराज म्हणतात, गोफन गुंडा सन्मुख लागलिया अवश्य उठे दुःख, तोच सुवर्णाचा जालिया देख, दुःख लोपोनी सुख अनिवार वाढे. म्हणजे दुःख आलं, पण जर सोन्याचा गुंडा पाहिला की सुखाची प्राप्ती होते. तसं कुंती मातेची पण अपेक्षा आहे. दुःख आलं तर अडचण नाही, पण त्या दुःखामुळे परमात्मा जर आपल्या घरी येत असेल, द्वारकेचा राणा पांडवा घरी असा योग येत असेल तर काही अडचण नाही. म्हणून इथं असं म्हणतात हे सगळे, न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानी च, किम नो राज्येन गोविंद किम भोगैर्जीवितेन वा. दुःख जरी असेल तेने सुखे विन होईल, ते भल तैसे साही जेल, जीवित ही वेची जेल, यांची लागी परियासी घातुकीजे. मग आपण राज्य सुख भोगीजे, हे स्वप्नी हे मन माझे करू न शके. म्हणून ते म्हणतात, मी शस्त्र धारण करणार नाही, मी युद्ध नावाचं कर्म करणार नाही. सगळ्यात मोठा भाग, तुझसी अंतराय होईल. ही ओवी आपण काल पाहिली होती. 34 क्रमांकाची ओवी आहे. तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमुचे काय उरेल, तेने दुःखे हे फुटेल तुझवीन कृष्णा. मनोनी कौरव हे वदिजती, मग आम्ही भोग भोगी जती, हे असो मात अगडती अर्जुन म्हणे. या तुझसी अंतराय होईल, देवाशी वियोग होईल, याची काय कारण आहे? पहिलं कारण आहे दोषप्राप्ती. दुसरं कारण आहे पुण्याचा ओलावा नष्ट होणं. ही 2 कारणं आहे. म्हणजे दोषांचं वस्तिस्थान झालं तर परमात्म्याशी अंतराय आहे. आणि पुण्याचा ओलावा माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. पुण्य म्हणजे स्वर्गाला जायचं जे कारण आहे ते पुण्य इथं घ्यायचं नाही. उलट स्वर्गाला जाणं हा तर प्रतिबंध सांगितलेला आहे. हा अंतराय अवचिता का उडवला भगवंता, देवी भोग भोगितानु तापी नित्य. याचा अर्थ काय झाला? भोगसुद्धा प्रतिबंध आहे. पुण्याचा ओलावा म्हणजे शुद्ध पुण्याचा ओलावा नष्ट झाला तरी परमात्मा दूर जातो. आणि सगळे दोष आपल्याकडे आले तर त्या दोषामुळे सुद्धा परमात्मा दूर जातो आणि भक्ताला बाकी सगळं सहन होईल, वियोग मात्र देवाचा सहन होणार नाही. तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमुचे काय उरेल. भक्ताची अपेक्षा काय आहे? जीवनामध्ये जर आपल्याला भक्ती करायला मिळाली तरच आपलं जीवन आहे, नाही मिळालं तर त्यापेक्षा मृत्यू बरा. माझी या सेवा जी आली किंवा जया ऐसे लाभे तरी जिने, एरवी मरण. आणि जर तुझा अंतराय झाला तर आमच्या जीवनामध्ये काय उरणार नाही. त्या दुःखामुळे तू जवळ नसेल तर आमच्या हृदयाचा भंग होईल. परमात्मा जवळ असेल आणि दुःख असेल तर दुःखाचं दुःख वाटत नाही. पण परमात्मा जवळ नाही, अगोदरच दुःख आणि तोही जवळ नाही, पुन्हा त्याच्या वियोगाचं दुःख, असं दुहेरी दुःख जर आक्रमण करत असेल तर त्यामुळे हृदयभंग होईल. म्हणून कौरवाचा वध करावा आणि मग आम्ही राज्यभोग भोगावा ही गोष्ट अघडती न घडणारी आहे असं म्हणतात. यातला आणखीन एक हेतू जर आपण पाहिला तर मनुष्याने जर भोगाची अपेक्षा केली तर परमात्मा दूर जातो. कारण काय? भोग भोगी जती. राज्याचा भोग घ्यायचा म्हटलं यांचा वध करावा लागेल. यांचा वध केला की पापाची प्राप्ती होईल, परमात्मा दूर जाईल. याचा अर्थ भगवत दर्शनापासून दूर घेऊन जाणारा भोग आहे. आणि 12व्या अध्यायामध्ये आणखीन एक ओवी आहे, भगवंताच्या भक्ती सुखापासून दूर घेऊन जाणारा मोक्षसुद्धा आहे. जयाची आवडी केली मजसी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी तेजिली कुळी. भक्ती सुखाचा आस्वाद घ्यायचा असेल आगामी जीवनामध्ये बरं,
पुढच्या जीवनामध्ये जर आपल्याला पुन्हा भक्ती करायची असेल तर आगामी जीवनातल्या भक्ती प्रेम सुखासाठी मोक्ष प्रतिबंध आहे. आणि या जीवनामध्ये जर आपल्याला भक्तिप्रेमाचा आस्वाद घ्यायचा असेल तर भोग प्रतिबंध आहे. म्हणजे इथे जर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आस्वादन करायचं असेल तर विषयांचा भोग टाकावा लागतो. आणि आगामी जीवनामध्ये भक्ती करायची असेल तर मोक्ष नावाचं सुख टाकावं लागतं. जयाची आवडी केली मजसी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळी. ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता माऊली पतीचं अनुसरण करत असताना पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता ही करण्यासाठी सांडोनी कुळी दोन्ही प्रियासी अनुसरी कामिनी द्वंद्व त्यागी स्वचिंतनी पडली तैसी. तसं देवाच्या भक्तिसुखाचा आस्वाद घ्यायचा असेल तर भोगही प्रतिबंध आहे आणि त्यासाठी मोक्षही प्रतिबंध आहे. म्हणून खरे भक्त भोगाचाही स्वीकार करत नाही आणि मोक्षाचाही स्वीकार करत नाही. मोक्ष तुमचा देवा दुर्लभ आहे ना, तुम्हीच ठेवा मग. किंवा मोक्षपदे तुच्छे केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी, तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हासी. या सगळ्या चिंतनाचा हा भाग आहे. भोग आम्ही स्वीकार करणार नाही. देवाने विचारलं, अर्जुना या आततायी पुरुषांना तू मारत नाही किंवा यांना मारल्यानंतर तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही. जसा विचार तुमच्या मनात आला तसा विचार यांच्या मनात का बरं येत नाही, त्याची कारणं पुढच्या श्लोकात सांगतात. पदच्छेद असा आहे, यदि अपि किंवा यद्यपि येते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयं अस्माभिः पापात् अस्मात् निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिः जनार्दन. हे जनार्दन, यद्यपि आम्ही हा विचार करतो आहे की आम्हाला पापाची प्राप्ती होईल, वसवटा होणे दोषांचा किंवा पुण्याचा ओलावा नाशी जाईल, म्हणून मी हे न करी. या कारणामुळे मी युद्ध करणार नाही. ज्या कारणामुळे तुम्ही युद्ध करत नाही त्याच कारणामुळे समोरच्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा युद्ध करू नये ना. का करण्यासाठी का प्रवृत्त होतात, त्याचं कारण यद्यपि येते. जरी आपण हे पाहिलं, लोभोपहत चेतसः, लोभामुळे ज्यांचं अंतःकरण हे झाकून गेलेलं आहे, भगवंतानी लोभ कारण ठेवलं आहे आणि ज्ञानोबरायाने अभिमान कारण ठेवलेलं आहे. हे अभिमानामध्ये भुलले, कारण लोभ हा सगळ्या दोषाचं मूळ कारण अभिमान असतो. जिथं अभिमान नाही तिथे कोणत्याही प्रकारचा विकार नसतो. अभिमान किंवा देहाभिमान हा सगळ्या विचारांचा मूळ पाया आहे. म्हणून ज्ञानोबरायाने मूळ कारण घेतलेलं आहे. सगळ्यात मूळ कारण राज्य प्राप्त व्हावं या लोभामुळे ज्याचं अंतःकरण आकृष्ट झालेलं आहे, त्यामुळे ते काय करतात, कुलक्षयकृतं दोषम च मित्रद्रोहे पातकम न पश्यन्ति. कुलाचा क्षय झाल्यानंतर काय दोष होतो किंवा मित्राचा उच्छेद केल्यानंतर त्याला मित्रद्रोह असं म्हणतात, त्यापासून जे पाप होतं त्या पापाला हे पाहू शकत नाही. न पश्यन्ति म्हणजे हे आंधळे झाले आहेत. जी माणसं आंधळ्यापणाने कर्म करतात, पापाला पाहत नाही, त्याचं कारण त्यांच्या डोळ्यावर लोभाचा पडदा आलेला असतो. हे काम क्रोध आणि लोभ ह्याच्या वृत्ती असतात ना, ह्या मनुष्याला चांगल्या प्रकारे दिसू देत नाही. बघा ते पदच आलेलं बघ, कामातुराणाम भयम न लज्जा. कामातुर पुरुषाला भीती वाटत नाही आणि त्याला कोणाची लाजही वाटत नाही. आपण शास्त्राच्या मर्यादेचं उल्लंघन करतो याची लाज वाटत नाही. आणि आपल्याला पापामुळे फार मोठं एक प्रकारची अनिष्ट गती प्राप्त होईल याची पण भीती वाटत नाही. कामातुर पुरुषाला भयम न लज्जा आहे. लोभी पुरुषाला पापाचं काही वाटत नाही. आपण ते उदाहरण सांगतो की नाही. एका विद्वानाला विचारलं म्हणे, पापाचा बाप कोण? मग ते म्हणजे आता शोध तर घ्यावा लागेल की नाही. सगळे ग्रंथ चाळून पाहिले पण प्रमाण काही कुठं सापडे ना. पापाचा बाप कोण?
हा पाप परपीडा याला पाप म्हणतात हे खरं आहे. पाप करण्याकरता मनुष्य का प्रवृत्त होतो सांगा. ते उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. विद्वान होता, एका गावातल्या स्त्रीने सांगितलं, महाराज नाराज दिसता तुम्ही, चेहरा तुमचा काहीतरी सांगतोय. म्हणे हो ना, मला प्रश्न निर्माण झाला आहे, उत्तर काही सापडत नाही. पापाचा बाप कोण? मी सांगते म्हणे. तू काही कुठं शिकले का? नाही, माझा अनुभव सांगते म्हणे. तुम्हाला पापाचा बाप कोण मी उत्तर देते. एक काम करावं लागेल. काय? माझ्या घरी यावं लागेल. तुझ्या घरी? मी विद्वान आहे, अपरिग्रही, उत्तर पाहिजे असेल तर या. उत्तरही देते आणि 100 रुपये दक्षिणाही देते. तुम्हाला काय हरकत नाही. उत्तर फक्त सोबत तर जायचं आहे, जायला काय हरकत नाही. सोबतही गेला, घरातही प्रवेश केला. माझी अशी इच्छा आहे की माझ्या हातून तुम्ही काहीतरी खाल्लं पाहिजे. मी खाणार नाही, मी अन्नशुद्धी सगळ्या प्रकारे पाळतो. मी 1000 रुपये दक्षिणा देते म्हणे तुम्हाला. त्याने जाऊ द्या म्हणे, एक दिवस आपलं खाल्लं काय हरकत आहे, घरी गेल्याला आपण परत स्नान करू, शुचिर्भूत हो. पण 1100 रुपये मिळते की नाही? पण तिने सांगितलं, महाराज तुमच्या पापाचं कारण हे आहे म्हणे, लोभोपहत चेतसहा. 100 रुपये मिळाले तर समाधान नाही, 1000ची अपेक्षा आहे. आणि ज्याचा लोभ जेवढा वाढतो तेवढा तो जास्त पाप करतो. आवश्यक असेल तर अडचण नाही, निर्वाहा पुरते, अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान, कोपी गुहा, कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा. हे आवश्यक आहे. आवश्यक असेल, वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबा पाठा सांगायचे बघा, आवश्यक स्वीकार आणि अनावश्यक गोष्टीचा परित्याग यालाच वैराग्य म्हणतात. बाबाची एकदम सोपी व्याख्या असायची पाठामध्ये. अनावश्यक गोष्टीचा परित्याग करायचा आणि जे आवश्यक असेल त्याचा स्वीकार, बुवा, त्याला वैराग्य म्हणतात. म्हणजे कपडे असावे, किती किती संग्रह करावा, संग्रह सांगितलेलाच आहे. संन्यासी महापुरुषांच्या पायामध्ये पादुका असाव्या, खडावा, कमंडलो असावा, कंथा, त्याकडे एखादी गोधडी असावी, चालते ना. वस्त्रही असावं, संग्रह आहे. पण फारच मोठा संग्रह तो काही उपयोगाचा नाही. त्याला लोभ प्रवृत्ती असं म्हणतात. संचय करत राहणं याला लोभ असं म्हणतात. यांना हस्तिनापुराचं राज्य प्राप्त आहे, पण इंद्रप्रस्थ पाहिलं की पुन्हा असं वाटलं पांडवांचं सुद्धा आपण बळकावून घ्यावं, याला म्हणतात लोभ. आणि लोभ असेल तर माणसं सहजासहजी कोणत्याही गोष्टीला सोडत नाही. त्या लोभाने यांचं अंतःकरण झाकून गेलं आहे. लोभोपहत चेतसहा. म्हणून यद्यपि जरी हे कुलाचा क्षय झाल्यानंतर काय दोष होतात किंवा मित्राचा द्रोह झाल्यानंतर काय पाप होतं याला पाहत नाही, पण आम्ही तर जाणते आहोत ना, आम्ही पाहिलं पाहिजे. हे जनार्दन काय करावं? प्रपश्यद्भिः अस्माभिः. प्रपश्यद्भिः म्हणजे पाहणारे. आमच्याकडून मात्र कुलक्षयकृतम दोषम, कुलाच्या क्षयापासून होणारा दोष आणि त्या दोषातून घडणारं जे पाप आहे, अस्मात् पापात निवर्तितुम कथम न ज्ञेयम. या पापापासून निवृत्त होण्याची इच्छा किंवा अपेक्षा किंवा ज्ञान आम्ही का बरं जाणू नये? कारण आम्ही पाहणारे आहोत. 2 प्रकार झाले बरे या श्लोकामध्ये. एक पाहणारे आहेत आणि एक न पाहणारे आहेत. भक्तराज अर्जुन पाहतात, जाणतात भावी परिणाम काय होणार आहे, आणि लोभामुळे ज्यांचं अंतःकरण झाकलं आहे ते मात्र काहीच पाहत नाही. न पश्यंती. आणि आम्ही मात्र पाहणारे आहोत. त्या साधक संजीवनीमध्ये या श्लोकाला आणखीन एक चिंतन दिलं आहे. इथे भक्तराज अर्जुन काय पाहतात? यांच्या मनातला दोष पाहतात ना. लोभोपहत चेतसहा. म्हणजे त्यांनी चिंतन जे दिलं ते सांगतोय बरं मी. ते म्हणतात भक्तराज अर्जुन समोरच्या कौरवांचा काय दोष आहे, लोभोपहत चेतसा, हे पाहतात. पण कार्पण्य दोषोपहत स्वभाव हे पहिल्या अध्यायात पाहत नाही, दुसऱ्या अध्यायामध्ये येणार आहे. म्हणजे त्यांचंही अंतःकरण कार्पण्य दोषोपहत असं झालं आहे की नाही. कार्पण्य दोषोपहत स्वभाव. आणि यांचं अंतःकरण लोभोपहत चेतसहा. दुसऱ्याचा दोष दिसतो आहे, न पश्यंती, हे ते पाहतात. पण आपलं अंतःकरण मात्र ते तर मनी गजबद झाली आणि अपैसी कृपा उपजली. त्याने अपमाने निघाली वीरवृत्ती, तैसे अर्जुना ते झाले. असं ते पुरुषत्व गेले.
जे अंतकरण दिदले कारुण्याशी, आपलं अंतकरण आपण करुणेला दिलं आहे किंवा करुणावृत्तीला आपलं अंतकरण झाकलं गेलं आहे, न पश्यन्ते, हे मात्र ते पाहत नाहीत. म्हणजे भक्तराज अर्जुन दोष पाहतात त्यांचा, पण स्वतः मात्र आपल्याला मोह झाला हे मात्र पाहत नाही. त्यांनी असं चिंतन दिलं आहे, दुसऱ्याचा दोष पाहणं आणि आपल्याला चांगलं समजणं हाही एक दोषच आहे. आणि बहुधा हे भक्तराज अर्जुनाकरता चिंतन नाही आहे, हे आपल्याकरता आहे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण पारमार्थिक झालो म्हणजे दुसऱ्याचा दोष पाहण्याचा आपल्याला जन्मसिद्ध अधिकार प्राप्त झाला. आपल्याला दुसऱ्यांचे जेवढे दिसतात ना दोष, तेवढे आपले दिसत नाही, प्रकर्षाने दिसत नाही. बघा, दुसऱ्यांचं परीक्षण करतोय आपण, पण आपण स्वतःचं निरीक्षण कुठं करतो? जितक्या स्पष्ट जाणीवेतून दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वाचं आपण निरीक्षण करतो, त्याचा शतांश किंवा दशांश आपलं केलं तर परमार्थामध्ये आपली आहे त्यापेक्षा जास्त प्रगती होऊ शकते. ते पाहत नाही, आम्ही तर पाहतो. इथला भाव असाच आहे या श्लोकातला, पण त्या साधक संजीवनीमध्ये थोडंसं चिंतन आणखीन दिलं आहे. इथे मात्र कुलक्षय होण्यापासून काय दोष होतो, मित्रद्रोहापासून काय पातक होतं हे जाणणारे आम्ही आहोत. आम्ही का बरं यापासून निवृत्त होऊ नये? माता मोहापासून पण निवृत्त झालं पाहिजेच की नाही? स्वधर्म वाट्याला आलेला आहे, म्हणून दुसऱ्याचा दोष पाहणं हे सुद्धा चांगलं नाही आहे. कारण त्याच्यामध्ये स्वतःला चांगलं समजणं हा जो अंतकरणाचा भाव आहे ना, स्वतःला श्रेष्ठ समजणं, या भावनेमध्ये याच्या आश्रयाखाली सगळे दोष येऊन राहतात. स्वतःला चांगलं समजणं 13व्या अध्यायामध्ये 16व्या अध्यायामध्ये या सगळ्या ओळ येणार आहे बघा. नाही माझे नि पाडे वाढ, मी सर्वज्ञ, माझ्यासारखं कोणी नाही, असं समजणं हा सुद्धा एक प्रकारचा काय आहे? श्रेष्ठ समजणं हा प्रकारचा दोषच आहे. आणि आता ज्ञानोबा यावर स्पष्टीकरण सांगतात, हे अभिमानमध्ये भुलले, जरी पहा संग्राम आले, तरी आम्हाही तापुले जाणावे लागे. हे अभिमानमध्ये भुलले, मद आहे उन्मत्तपणा. कधीतरी आपण विचार केला होता बघा, एकदा मनुष्याला पद आलं आणि पदाचा अहंकार आला की प आणि म मध्ये जास्त फरक नाही आहे. आपण लिहित असताना प जसं लिहितो, फक्त प लिहित असताना मध्यंतरी बिंदू जास्त लिहिला की पचाच म होतो. म्हणजे पद आणि मद यामध्ये जास्त काही फरक नाही, फक्त बिंदूचा फरक आहे. तो बिंदू कोणता आहे? अहंकाराचा. पद अधिक अहंकार आला की त्याची बेरीज होते मद अशी. पदाबरोबर अभिमान आला की मद होतच असतो. इथं दोन्ही सोबत आले आहे. हे अभिमान मध्ये भुलले, अभिमान तर होताच यांच्याकडे, आणि यांना हस्तिनापुराचं पदही आलं आणि त्या पदामुळे उन्मत्त झाले, म्हणून हे मोहाला प्राप्त झाले. याचा अर्थ आंधळे झाले. मनुष्याला जर भ्रम झाला, ते भ्रमाचे बरेच प्रकार आहे. भुलले, कधीकधी एखादा जर आपण उन्मत्त करणारा पदार्थ सेवन केला तरी माणसं भुलतात बघा. ज्या रस्त्याने आपण दररोज जातो, रस्ता तो आपला वहिवाटीचा असतो, दररोज जातो आपण, पण कधी कधी आपल्याला द्राक्ष जास्त खाल्ले कळत नाही बघा. आपण आपल्या खोलीत नाही जात, दुसऱ्याच्या खोलीला आपण जाऊ शकतो. भुलला होऊ शकतं उन्मत्तपणामध्ये. धनाचा एक मद आहे, धनाच्या मदाने मनुष्य कुणालाही पाहत नाही. कामक्रोधक विकारांचा सुद्धा मद आहे. द्वारकेमध्ये यौवनम, धनसंपत्ती, प्रभुत्वम, अविवेकता, 4 गोष्टी एकत्र आल्या. तारुण्य असेल, तारुण्याच्या मध्ये तो कोणाला पाहत नाही बघा. धनसंपत्ती, धनाचा मद आहे, सत्तेचा मद आहे, प्रभुत्व म्हणतात त्याला. आणि सगळ्यात घातक अविवेकता, अविचारीपणा. एक एक गोष्ट जर आली तरी अनर्थाला कारण आहे. आणि जर 4 एकत्र आल्या तर मग पाहायचं कामच नाही. एकैकम अपि अनर्थाय किम यत्र चतुष्टयम. एक एक सुद्धा जर अनर्थाला कारण आहे, 4 जर एकत्र आल्या तर पाहायचं कामच नाही. वर्तमान काळात दिसते बघा, काही तरुण मुलं असतात, आईवडील त्यांना संपत्ती पुरवतात महिन्याला, पॉकेट मनी. पुन्हा जर निवडणुकीत जिंकून आलेत पाहायचं कामच नाही. आणि मित्र अविचारीच असतात. 4 गोष्टी एकत्र आल्या की अनर्थाला कारण ठरतात. हे अभिमानमध्ये भुलले.
हे अभिमानाचं मद आहे बघा. सगळं हस्तिनापुराचं राज्य मिळालं, द्युतकर्माच्या माध्यमातून इंद्रप्रस्थही घेतलं आणि कुणाचंही दुर्योधन ऐकत नाही. म्हणजे भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य यांनी सांगितलं तरी ऐकलं नाही, व्यासांनी सांगितलं, विदुर काकांनी सांगितलं तरी ऐकलं नाही. सर्व समर्थ असणारा परमात्मा शिष्टाई करण्याकरता आले. सगळ्या सभेमध्ये भगवंतांनी सांगितलं की धृतराष्ट्राला आपण फक्त पिता नाहीत, आपण या सगळ्या राज्याचे राजे आहात आणि राजाने कुणावर अन्याय होऊ देऊ नये म्हणून पांडवांना त्यांचं राज्य द्या, अर्ध राज्य द्या. जर तुम्हाला देता येत नसेल तर पांडव संतुष्ट आहे, 5 गावं द्या. दुर्योधन काय म्हणतोय? अभिमानमध्ये भुलले हे केशवा, सुईच्या टोकार मावेल एवढी सुद्धा जमीन मी युद्धा वाचून देणार नाही. सूचक्रमपि न दास्यामी विनायुद्धेन केशव, सुईच्या टोकार मावेल एवढी सुद्धा जमीन मी युद्धा वाचून देणार नाही. परिणाम काय झाला? दुर्योधनाच्याच वाट्याला सुईच्या टोकार मावेल एवढी सुद्धा जमीन आली नाही. दिली असती तर अर्ध राज्य मिळालं असतं, पण त्याच्याच वाट्याला आली नाही ना. अभिमानामध्ये भुलले. कोणताही अभिमान धनाचा अभिमान चांगला नाही, देहाचा अभिमान चांगला नाही, रूपाचा अभिमान, तारुण्याचा अभिमान, विद्येचा अभिमान, वयाचा अभिमान, हे सगळे अभिमान नरकात घालणारे आहेत. तिळमात्र जरी होय अभिमान, मेरुत समान भार देवा. बाकी देवाला सगळं सहन होतं, पण ईश्वरस्याप्यभिमान द्वेषित्वात्, ईश्वर अपि अभिमानाचा द्वेष करतो परमात्मा. हे सगळे अभिमानामध्ये भुललेले आहे म्हणून ऐकतच नाही कुणाचं. ज्याला अहंकार अभिमान असतो तो मनुष्य कुणाचा ऐकत नाही. मने ईश्वरा ते खाये तया वेदाविषसूये, आसुरी संपत्तीमध्ये येतोय पुढे. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपद मासुरी. हे अभिमान मदाने भुलले आहे. जरी पा संग्राम आले असं असताना जरी हे युद्धा करता आले आहेत, पण त्यांच्यासारखं आम्ही कसं वागावं, अनुकरण कोणाचं करावं हेही कळालं पाहिजे ना. समोरचे माणसं आले युद्धाला म्हणजे आपण युद्ध करायचं असतं का? करायचं नसतं. काही अविचारी लोकांनाही कळत नाही बघा. त्याने फॉर्म भरला म्हणजे आपण भरायचा असतो का? अरे त्याच्याकडे भरपूर आहे, आपल्याकडे काय आहे? काही माणसं प्रामाणिकपणाने कष्ट करतात बघा, उदरनिर्वाह चांगला करतात, कष्टाने मिळतं सुद्धा त्यांना. पण त्यांना नुसतं म्हणलं ना भावी सरपंच, अभिमानमध्ये बोलले सगळं जातं बघा निघून, काही राहत नाही. आणि लोक मग फक्त मतदानापुरती जवळ असतात, निकाल लागल्यावर कोणी जवळ राहत नाही. अभिमानामध्ये फुलले. आपण तर आपला विचार केला पाहिजे ना. जरी पा संग्राम आले तरी आम्हा हित आपुले जाणावे लागे. आम्ही मात्र आपणच आपलं हित जाणलं पाहिजे, आपणच आपलं हित करू शकतो. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. हिताचे पुन्हा 2 प्रकार, व्यावहारिक हित आहे आणि एक पारमार्थिक हित आहे. व्यावहारिक हितामध्ये सामान्य जीवनासाठी जगण्याकरता ज्या गोष्टी लागतात ते व्यावहारिक हितामध्ये आहे. पारमार्थिक हितामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला पारमार्थिक हित असं म्हणतात. ते तर आपण आपलं जाणलं पाहिजे, विचार हा केला पाहिजे. काय केल्यानंतर मला श्रेय प्राप्त होईल, कल्याण कशामुळे होईल याचा विचार आपण केला पाहिजे. हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे, जानत जानताची सेवावे काळ कुठं, प्रश्न विचारलेला आहे. ऐसे कैसे करावे, हे असं कसं करावं? कोणती गोष्ट? जे की आपुले धार्तराष्ट्रांसो बांधवान, ही सगळे आमचेच आहे आणि आपलेच माणसं कोणी मारावे, आपण मारावे, हे असं कसं करावं बरं? असं करणं म्हणजे काय आहे? जानत जानताची सेवावे काळ कुठं. जानत जानताची, जानत म्हणजे समजून आणि जानताची म्हणजे समजून उमजून, म्हणजे चांगल्या प्रकारे माहिती असूनसुद्धा काय करावं? काळकुट सेवावे. सामान्य विष नाही घेत बरं ज्ञानोबा आहे. सामान्य विष जर आपल्या अंगात गेलं आणि त्या विषाला नष्ट करण्याकरता आपण प्रतिविष घेतलं तर ते प्रतिविष आपल्या अंगातल्या विषाला नष्ट करतं. रसायन पद्धती बरं ही. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडसुता, जैसा रस रीती
रसायनशास्त्र आहे. ज्ञानोबाला रसायनशास्त्रामध्ये पण तयार होते, सगळ्यातच तयार होते. आपण काय म्हणायचं कारण आहे, रसरीती मरता राखेला विषय. रसायनशास्त्राच्या पद्धतीनुसार विषय मरता राखेला, मारणारं विषसुद्धा आपलं रक्षण करू शकतं. प्रतिविष विषाला मारतं, स्वतःही नष्ट होतं. याला रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्र. पण काळकूट नावाचं विष असं आहे ज्याला उतारा नाही. का अहो भगवान शंकराला नाही सापडला, आपल्याला काय सापडणार आहे. त्यांचंसुद्धा अंग दाह करू लागलं की नाही, कंठ नीलवर्णाचा झाला. आणि असं काळकोट नावाचं विष आपण प्राशन करावं माहिती आहे आपल्याला. ते शेतकऱ्याच्या घरी नाही का औषध फवारणी, तर त्याच्यावर बघा ते जेव्हा त्या औषधाचे डबे येतात की नाही, त्याच्यावर मस्तपैकी एक कवटी, 2 हाडं असतात की नाही, डेंजरस म्हणतात त्याला, इथं दाखवलेलं असतं. किंवा कधी कधी ते विजेच्या डिप्या असतात ना मोठ्या, 440 व्होल्टेज आहे, आपने लावायचा असतं की नाही. ते सगळं म्हणजे माहिती आहे आपल्याला. काही माणसं घेतात बघा, ज्याने एकदा विष घेतलं, वाचला, परत नाही परत नाही. डबे जरी पाहिलं त्या घरात तो जात नाही, कारण त्याला माहिती आहे आपल्याला दवाखान्यामध्ये काय काय भोगावं लागलं म्हणून. म्हणजे काय जाणतच सेवावे काळकुट. अग्नी जर लागला एखाद्या मनुष्याला, दाह करून घेतात ना काही माणसं, हे आंदोलन करणारे असतात, पेट्रोल ओतून घेतात, असे मोकळे सोडून दिले पाहिजे. पोलिसाच्या देखत आता म्हणजे काय करतात, लोकांच्या देखत पेट्रोल ओततात अंगावर, धमकी देतात, आत्मदहनाचा प्रयत्न सफल नाही होत त्यांचा. मोकळ्या रानामध्ये जाऊन केला मग काय हरकत नाही. मग त्या एकदा समजा एखादा व्यक्ती अग्निदाह करू लागला आणि अग्नीतून वाचला ना, परत नाही. उष्णता जरी वाढली, ऊन, तर त्याच्या अंगाचा दाह होतो. आणि एखाद्याने विष प्राशन केलं, शेतकऱ्यांनी फवारणी करण्यासाठी आणलेलं, ते काही विद्यार्थी 10वी 12वीत नापास झाले ना, मग ते थोडेसे अगोदर अभ्यास नाही करत चांगला, आणि निकालाच्या दिवशी मग उगा नाराज होतं. काय फायदा त्याचा, अगोदर सावध झालं पाहिजे. आणि त्यातून जर वाचला तर मग परत तो कधी घरात जात नाही. विषा डबा आहे का, रिकामा आहे, बरं ठीक आहे, मग काय हरकत नाही, घाबरतो की नाही. पण जाणताची सेवावे काळकुट. माहिती असून सुद्धा काळकुट नावाचं विष सेवन करावं का, त्यापासून वाचणं हे चांगलं आहे. याचा अर्थ काय, आत्महत्या कधीच करू नये मनुष्याने. नाथ महाराजांनी भागवतात प्रमाण दिलं आहे, कोटी ब्रह्महत्या गोहत्यांसी प्रायश्चित्ताही शास्त्रार्थीशी. बरे आत्महत्या घडी ज्याशी प्रायश्चित्त त्याशी असे ना. बाकीचे सगळ्या गोष्टी जरी झाल्या तर प्रायश्चित्त आहे, आत्महत्या करणाऱ्या पुरुषाला प्रायश्चित्त नाही. किती बिकट जरी संकट आलं, समस्या किती मोठी आली, तरी पण त्याच्यासोबत युद्ध केलं पाहिजे. जोपर्यंत यावत बुद्धी बलोदयम. पण आत्महत्या त्याला काही पर्याय नाही. आणि काळकोट घेणं म्हणजे आत्महत्याचं आहे. तसं यांचा नाश करणं म्हणजे, यांना मारणं म्हणजे एक प्रकारे आपली आत्महत्या आहे. करू नये. चुकवणं फार महत्त्वाचं आहे. हाजी मार्ग चालता पुढा सिंह झाला अवचिता. या पहिल्या त्या सगळ्या ज्या ओव्यात ना, आता हे सगळं भक्तराज अर्जुनाचं एकेरी प्रवचन आहे. बरं, स्वतःच्या मनाने जेवढं आपल्याला कळतंय, भगवान म्हणतात तुला काही शिकवू म्हणून तरी बोलसी बहुसाल नीती. काही सांगावं तर तूच आम्हाला नीती सांगतो आहे. या सगळ्या नीतीच आलेल्या इथं. फक्त एवढं आहे की नीती आणि धर्मनीती फरक आहे ना. युद्धामध्ये राजनीती किंवा युद्धनीती चालते, व्यवहारामध्ये सामान्य नीती चालते. आणि क्षत्रियाला युद्ध हा धर्म आहे, मग त्यामध्ये व्यवहारातली नीती उपयोगाची येणार नाही, युद्धामध्ये युद्धनीती उपयोगाला येणार आहे. आणि हे सगळे जे प्रमाण आहेत ना, हे सगळे योग्य आहे. पण केव्हा युद्धाचा प्रसंग नसेल तेव्हा. जर युद्ध असेल तर मग या नीतीचा तिथं उपयोग होणार नाही. आपण उदाहरण पाहिले बऱ्याच वेळा. जर आपल्या देशाचं रक्षण करणारा सैनिक सीमेवर जाऊन म्हणा लागला अहिंसा परमो धर्म, हा देश आपला धोक्यात येईल की नाही. तिथं नाही चालत, हे व्यवहारात चालेल. हे व्यवहारामध्ये म्हणून कोणत्या प्रसंगाला काय वापरावं याचे सुद्धा नियम ठरले. हे सगळं योग्यच आहे, फक्त युद्धासाठी हे तेवढं योग्य होणार नाही, असं पुढे खंडन होणार आहे. पण एरवी व्यवहारात मात्र हे सगळं उपयोगाचं आहे. हाजी मार्ग चालता पुढा सिंह झाला अवचिता. तो तव चुकविता लाभ आती. आपण मार्गाने चाललो, पुढा सिंह झाला अवचिता. अवचिता म्हणजे अकस्मात.
कधी कधी आपल्याला चाहूल लागते एखाद्या प्राण्याची, बरं प्राण्याचे ठसे उमटतात तर आपल्याला कळतं, पण कधी कधी ठसेच उमटत नाही. किंवा एखाद्या जाळीमध्ये सिंह लपलेला आहे तर त्या जाळीतल्या पानांचा सळसळ आपल्याला आवाज येतो, म्हणजे काही ना काहीतरी आपल्याला अंदाज येतो. पण अकस्मात अंदाज नाही, पायाचे ठसे नाही समोर, त्या जाळीतून काही आवाज नाही, अकस्मात सिंह आला, अकस्मात पुढा सिंह झाला अवचिता. बरं तो नुसता अवचित नाही आला, त्याला भूकही लागलेली होती आणि त्याला काही बिचारायला एकादशी नसते. पुढा सिंह झाला अवचिता, आज आहे म्हणून सांगितलं, पुढा सिंह झाला अवचिता. अकस्मात सिंह आला तर शहाण्या मनुष्याने काय करावं, तो तव चुकविता लाभ आथी. जर तो आपण चुकविला तर आपल्याला लाभ आहे. आता यातला एक बारकावा विनोद सांगतो. सिंह आपण चुकविला म्हणजे आपण त्याला चुकविलं, दुसऱ्या रस्त्याने गेलो तर लाभ आथी, आपल्याला आपलं जीवन प्राप्त होईल, हा आपला लाभ आहे. आणि समजा न चुकविता सिंहाला आपण नाही चुकविलं तर तया लाभ आथी, तर त्याला लाभ होणार आहे. कोणाचा? आपला, असा त्याचा अर्थ आहे. तो तव चुकविता लाभ आथी, सिंहाला चुकवावं. असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा, तरी तेथ कवन देवा लाभ सांगे. प्रकाश आपल्या जवळ आहे तो द्यायला सोडून, आणि मग अंधाऱ्या भागामध्ये असणारी विहीर, त्या विहिरीचा आश्रय केला. प्रकाश आपल्या जवळ होता, दिला टाकून, आणि काय केलं, अंधाऱ्या विहिरीमध्ये आश्रय केला. तर देवा तेथ कवन लाभ सांगे, कोणता लाभ होणार आहे? लाभ नाही होणार. हल्लीच्या काळात नाही, पण जुन्या काळामध्ये धान्य साठवण्याकरता आपल्याच घरामध्ये एक भुयार तयार केलं जायचं बघा. त्याला काय म्हणायचे? पेव 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 म्हणायची त्याला. मग ते काही दिवस उघडं करून ठेवावं लागतं बरं, आणि त्यात ओलावाही गेला नाही पाहिजे. आता हे झालं पेव. तसं एखाद्या घरामध्ये अंधारी विहीर आहे, पेव तर सामान्य असतं, धान्य सुरक्षित राहतं, फक्त पाणी जाता कामा नये. पाणी गेलं की मग धान्य पूर्ण सोडून जातं, नष्ट होऊन जातं. तशी एखाद्या घरामध्ये अंधारी विहीर असावी, अंधारच आहे, भला प्रचंड अंधार, आणि पाणी आहे, तिचा आश्रय केला तर लाभ काय आहे? प्रकाशामध्ये तरी दिसतंय, पाण्याचाही अंदाज नाही, त्यातल्या असणाऱ्या पाण्याचा जसा अंदाज नाही, त्या पाण्यातल्या प्राण्याचाही अंदाज नाही. पुन्हा त्यामध्ये मगर आहे का सुसर आहे का काय, काय माहिती. खंदक असतात ना किल्ल्याच्या भोवती, आपण जर देवगिरीचा किल्ला पाहिला तर प्रचंड खंदक आहे बघा सगळ्या किल्ल्याला. जुन्या काळात त्यात पाणी भरपूर असायचं आणि मगरी सोडलेल्या असायच्या. शत्रू आला तर किल्ल्यापर्यंत नाही, तिथंच तो पडायचा. अशी एखादी अंधारी विहीर आहे, आश्रय केला तर फायदा काय, उलट हानी आहे. दुसरं उदाहरण, का समोर अग्नी देखोनी जरी न वचिजे ओसंडोनी, तरी क्षणी एका कवळोनी जाळू शके. समोर प्रचंड अग्नी लागलेला आहे, आपण वनात चाललो आणि तो अग्नी पाहिल्यानंतरही देखोनी, बरं समोर अग्नी म्हणजे धूर दिसला म्हणून नाही, धूर तर अगोदर दिसतो नंतर अग्नी, पण प्रत्यक्ष अग्नीच दिसतोय. आता समोर अग्नी देखोनी जरी ओसंडोनी न वचिजे, ओसंडोनी म्हणजे बाजूला टाकून, न वचिजे आपण जर चाललो नाही तर काय करेल, क्षणी एका क्षणामध्ये कवळूनी, तो अग्नी आपल्याला एका क्षणामध्ये सगळ्या बाजूने कवळून घेईल, जाळू शकेल, जाळूनही टाकू शकतो. मग काय करावं, समोर अग्नी जर असेल तर बाजूला व्हावं, समोर सिंह आला तर बाजूला व्हावं, तर लाभ आहे. तसं युद्धामध्ये सगळे दोष आपल्या अंगावर येत आहे आणि हे पाहिल्यानंतर बाजूला व्हावं, याचा अर्थ काय आहे? अर्थ असा आहे, या युद्धातून पलायन करून जावं, असा मनातला सूक्ष्म भाव आहे. शस्त्र टाकावं आणि निघून जावं, त्यात भक्तराज अर्जुनाला लाभ दिसतो आहे. तैसे दोष हे मूर्त, सिद्धांताची ओवी आहे. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहात, हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे. आक्षेपार्थाने आहे. तैसे त्याप्रमाणे म्हणजे वर दिलेल्या दृष्टांताप्रमाणे, हे दोष मूर्त, मूर्त म्हणजे प्रत्यक्ष, हे युद्ध नाही आहे,
या कौरवांच्या बरोबर केलेलं युद्ध म्हणजे प्रत्यक्ष जिवंत असणारे दोष आपल्या समोर उभे आहेत आणि ते आपल्या अंगावर आदळत आहे. अंगी वाजो असती पाहत. अंगी वाजणे म्हणजे अंगाला चिकटणे, अंगावर आदळणे, समोर आपल्याला धडक देण्यासाठी ते येत आहे. आणि हे जाणत आहे, हे तर आम्हाला कळत आहे. प्रपश्यद्भिः अस्माभिः, आम्ही तर पाहणारे आहोत की नाही. समजा ठीक आहे, ज्याला कळतच नाही त्याच्याकडून दोष घडला तर एवढा काही अपराध नाही, पण जाणत्या पुरुषाकडून जर अपराध घडला तर फार मोठी हानी आहे. समजा एखाद्याच्या लक्षात नाही राहिलं आणि त्याच्याकडून एकादशी चुकली तर एवढा दोष नाही, पण एकाला चांगलं माहिती आणि तरी म्हणतो राव ते जेवल्यानंतर मला लक्षात आलं. हा मूर्तिमंत दोष आहे. जाणत आहे, जाणल्यानंतर मग मात्र जास्त दोष लागतो. जाणत आहे केवी येथ प्रवर्तावे. जाणत असताना सुद्धा या युद्धामध्ये कसं बरं प्रवृत्त व्हावं, म्हणून सगळ्या अर्थाने प्रवृत्त होऊ नये, हा झाला एक भाव. आणि प्रभू तुम्हाला सांगतो मी, जर कदाचित कुलक्षय झाला तर किती भयंकर आपत्ती येऊ शकते याचा भयंकरपणा मी तुम्हाला सांगतो आहे. आणि स्वतः मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगतोय. हे ओवी पुढच्या श्लोकाचं अवतरण आहे. पुढचे जे काही 4-5 श्लोक येणार आहे ना, तर युद्धामध्ये कुलक्षय झाला असता काय हानी त्या कुलाची होऊ शकते याचा संबंध चिंतन आलेलं आहे. ऐसे पार्थ ती अवसरी मने देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझं. देवा अवधारी, त्या अवसरी म्हणजे प्रसंगाला, त्या प्रसंगाला अर्जुन असं म्हणतात, देवा अवधारी तुम्ही चांगलं ऐका बरं. म्हणजे या अवधारी शब्दातून देवाला म्हणतात, तरी अवधानी ऐकले तिचे. अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझं. या कल्मशाची, कल्मश म्हणजे पाप, या पापाचा भयंकरपणा मी सांगतो. कोणतं पाप? कुलक्षय कृतम दोषम मित्रद्रोहेच पातकम. कुलाचा क्षय झाला तर काय काय होतं? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृष्ण मधर्मोऽभिभवत्युत. काय काय होतं? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम अधर्मः अभिभवती उत. उत शब्दाचा अर्थ होतं अपि. अपि म्हणजे सुद्धा. कुलक्षये, कुलाचा क्षय झाला असता, सनातनाः अनादिकालापासून चालत आलेले त्या प्रत्येक कुलातले कुलधर्म म्हणजे वंश परंपरागत असणारे धर्म जे सनातन आहे. कुळाचा नाश झाला की कुळातली मोठी माणसं मरतात ना, आणि मोठी माणसं मेली, मृत झाली की त्या अधर्माचा परिणाम लहान लहान बालकावर होतो, स्त्रियांवर परिणाम होतो. आणि लहान बालकं हे जर लहान वयात धार्मिक असेल तर परंपरा पाळतात, नाहीतर मग ते परंपराचा उच्छेद करतात. पहिला परिणाम स्त्रियांवर होतो, नंतर बालकावर एक परिणाम होतो. सनातनाः कुलधर्माः प्रणश्यन्ति, प्रकर्ष करून ते नष्ट होऊन जातात. आणि एकदा धर्म नष्ट झाला तर मग धर्मे नष्टे सती, धर्म नष्ट झाला असता कुलम कृष्णम, कृष्णम कुलम, सगळंच्या सगळं कुल अधर्म अभिभवती, अधर्म त्या कुळावर अभिभवती पराभव करतो किंवा व्यापून टाकतो. मग सगळं कुल काय होतं? अधार्मिक होतं. म्हणून कुलधर्माचं पालन केलं तर अधर्मापासून रक्षण होतं, आणि कुलधर्माचा विसर पडला की अधर्म त्या सगळ्या कुळाला व्यापून टाकतो. यावर ज्ञानोबा पुढे सांगतात, जैसे काष्टे काष्टमथीचे ते तवन्नी एक उपजे, तेने काष्ट जात जाळीचे प्रज्वळलेनी, तैसा गोत्रीची परस्परे जरी वद घडे मत्सरे, तरी तेने महादोषे घोरे कुळचे नाशी, मनवून येणे पापे वंशज धर्म लोपे, मग अधर्मचे आरोपे कुळा माझी. उदाहरण दिलं आहे, काष्टे काष्टमथीचे, वाळलेलं लाकूड असतं, 2 लाकडांचं एकमेकावर घर्षण झालं, वनामध्ये झाडाच्या फांद्या एकमेकाला घासतात बघा, काष्टे काष्टमथीचे. किंवा यज्ञामध्ये काष्टाच्याद्वारे आपण काष्टाचं मंथन केलं. अजूनही आपल्या भारतामध्ये काही प्रकार आहेत, काही ठिकाणं आहेत की ते अग्नी असा लावत नाही, काष्टाचं वेगाने मंथन करतात मंत्राच्याद्वारे. आणि अग्नी सामान्य रूपाने असतो, तो विशेष भावाला प्राप्त होतो. घर्षण कोणात झालं? 2 लाकडाचं.
2 लाकडांच्या घर्षणातून एक अग्नी निर्माण झाला. अग्नीन काय काम केलं? ज्यांच्यापासून निर्माण झाला त्यांनाच नष्ट केलं. जैसे काष्टी काष्ट मतिजे ते तवन्नी एक उपजे. मग अग्नी निर्माण झाला, मग अग्नी म्हणायला पाहिजे होतं की नाही हे माझे पूर्वज आहे, मला जन्म देणारे आहे? नाही, ते तर काष्ट जात जाळी जे प्रज्वळलेनी प्रकर्ष करून ज्वाळा निर्माण झाला, ही सगळी लाकडं नष्ट होतात. हे झालं उदाहरण. तैसा गोत्रीची परस्परे, कौरव आणि पांडव एक प्रकारचे गोत्र आहे आणि या परस्परामध्ये मत्सरे जरी वध घडे, परस्पराच्या मत्सराने जर वध झाला तर कुलाचा झालेला वध हा महादोष आहे. आणि तो महादोष काय करेल? तरी त्याने महादोषी घोरी कुळाचे नाशी, संपूर्ण कौरव आणि पांडव यांचं कुळ महाघोर दोषाने पूर्णपणे नष्ट होईल. आणि कुळ जर नष्ट झालं दोषामुळे तर काय होईल? दोष म्हणजेच पाप आहे की नाही? म्हणून येणे पापे, कुलाचा क्षय होणं हे पाप आहे. आणि या पापामुळे अनादी काळातले वंशज धर्म लोपे, कुलपरंपरागत असलेल्या सगळ्या धर्माचा लोप होऊन जाईल. आणि धर्म जर गेला तर मग साम्राज्य कोणाचं येईल? धर्म गेला की अधर्माचं साम्राज्य येईल. आणि मग अधर्माची आरोपे कुळा माझी, संपूर्ण कुळामध्ये अधर्माची आरोपे, आरोपे म्हणजे बीजारोपण होणं, आरोपे म्हणजे शिरणं. आणि एकदा अधर्माचा कुळामध्ये प्रवेश झाला की मग कुळाचा पुढे कसा नाश होतो त्याचं चिंतन येणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.